नमस्कार मंडळी, तर स्वागत आहे तुमचं माझ्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर गुड मॉर्निंग सर्वांना. तर माझी कामं अर्धी आवरलेत आणि अर्धी कामं बाकी आहेत. तर आज माझ्या बाळाचा स्पेशल दिवस आहे, तो म्हणजे माझ्या बाळाचा आज बड्डे. आराध्य, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू बोल. थँक्यू पण बोलत. तर आता बाळाला मी ओवाळते, थोडं औषध करते त्याचं. आणि हा आमचा छोटा डॉल निर्भीक. हाय कर. हाय हाय कर. पा दे पा. तर आता दादूला तुला ओवाळते. आराध्याला ओवाळून घेऊ. हे बघ आऊ येईल बाबू. बचा दादाजवळ. बाबू हॅपी बर्थडे टू यू डिअर दादू. खाऊ घे. आकर आकर. पाया पड घेतो. बापाला नमस्कार केला का पहिले? गुरु को साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. इथे टाक. तो ना काही तर घाला का पाया पडायचे. निर्भीक पण पाया पडायला गेला का? अरे वा मस्त. लादी बसायची बाकी कपडे वगैरे आम्ही करतो आणि नंतर जेवण करू. तर अगोदर लादी पुसून घेते. काहीच तुम्हाला दाखवते बघा, लादी पुसून झालेली. तर काही दिवसापूर्वी मी हा झाड लावला होता. तर किंचित हे बघा एवढीच फांदी लावली होती मी इतकी. तर आता मस्त मोठा होऊन त्याला 2 फुलं आल्यात. किती छान फुलं आहेत बघा, नाजूक. ही बाबू फुलं आली काय मग. चला 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 मंडळी, आज आम्ही बघा तार मासा आणले आणि कोलवीचा रस्सा बनवते. थोडीशाच कोलवी आहे आणि हे सुकी करते मच्छी. तर चला मी जेवण बनवून घेते. तर बघा पुन्हा एकदा पाऊस आलेला आहे. थोडा राग येतो ना पावसावर, पण आता काय करणार, लग्न आहेत तरी सगळा मूड ऑफ झालेला आहे लोकांचा. पावसाने पूर्ण वाट लावलेली आहे. बघा पाऊस चालू झाला. वाट तर छान, पण आता लग्न आहेत त्याच्यामुळे थोडंसं नर्वसपणा वाटतं. आमच्या माहेरी माझ्या लग्न आहे तिथे जायचं आहे मला. रात्री जाईन मी, तेव्हा तुम्हाला पण थोडीशी व्हिडिओ वगैरे केली तर तुम्हाला दाखवेन मी नक्कीच. तर चला मी जेवण बनवून घेते तोपर्यंत. बघा फ्राय करत केले मच्छी आणि इकडं रस्सा बनवत ठेवला आहे. बघा मस्त उकळावे.
त्याच्यात का आंबा होता कच्चा तर तो टाकते मी. मस्त पैकी कच्चा आंबा टाकलेला आहे आता. आणि इकडे फ्राय होते मच्छी. डब्याला मी अशी चटणीवर अंडी बनवली होती बघा. मिस्टरांनी दिली आणि थोडंसं घेतलेलं आहे. तर आणि जेवण झालं ते आम्ही आता जेवण घेऊ. तर चला आता मी भात घालते, मच्छी आणि हे घालते आणि आईसाठी भाजी काहीतरी बनवायला लागत. आई खात नाही त्याच्यामुळे मग आता आईसाठी काहीतरी भाजी बनवते. कपडे आता मला जुलायचे किती पण जुला व्यवस्थित तरी अशी त्या यांचा प्रकार आहे दोघांचा, आराध्याचा आणि पप्पांचा. तर आता मला परत जुलायला लागते सगळं. आणि किती दिवस लग्नांची पण गडबड किती दिवस चालू आहे. तर माझा पसारा थोडा पडला आहे, कपडे जुलायला व्यवस्थित भेटत नाही. तर त्याच्यामुळे आता मी परत कपडे वगैरे व्यवस्थित करून ठेवते. मच्छी आता झालेली आहे आपली आणि कोलपीचा रस्सा पण बघा मस्तपैकी. अरे इकडं भात घातले मी. आता भात शिजतं आपला. तर चला तोपर्यंत मी कपडे जुळून घेते. माझे फायनली कपडे जुळून झालेले आहेत. तर इकडे इस्त्रीचे आहेत त्याच्यामुळे बॅगेतच ठेवले आणि रोजचे कपडे आहेत त्यांचे. आणि इकडे आराध्याचे ठेवले, खाली ब्लँकेट वगैरे आहे. आणि इकडे नवीन कपडे आहेत, वरती आराध्याचे आहेत. तर जिल्हे आहेत मी पटापट कशी तरी. आणि इकडे मागे इथं जागाच कमी पडते. तर डेली यूजचे माझ्या पण विस्कटलेले. तर डेली यूजचे ड्रेसेस आहेत ते जुळले मी. आणि नंतर पुन्हा एकदा परत मी व्यवस्थित आलमारी करेन. सध्या पटापट जुळून घेतले आणि आता मी जेवून घेते. तर चला आता मी जेवण घेते आणि या जेवायला तुम्ही पण. जेवण वाढले मी, तर या जेवायला सर्वांनी. चला आता उठून आम्ही फ्रेश झालो आहे. थोडा आराम केला, काय आराम करायला भेटला नाही. मी जागाच होता कधीपासून. आणि आता आराध्य बघा यावेळेस जेवायला बसले. दुपारी वरती जेवलेला तो, आता जेवते. त्याची मच्छी फेवरेट आहे म्हणून त्याला दिलं आहे मी. बरं जेव थोडासा. तर आता थोड्या वेळाच आराध्य तुला पण आता आंघोळ करायला लागेल. हां बड्डे नाही का, केक नाही कापायचा. हां मग तेच. हां लगेच आता आंघोळ कर थोड्या टायमात आणि मग फ्रेश हो मस्त टकाटक. आणि मग त्याचा केक कापू आणि आपण मग हळदीला जाऊ. हां ओके चला मग मी पण रेडी होते. Happy birthday to you. Happy birthday.